दैसर टोल नाक्यावर वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सध्या भाजपचे 2 आमदार दैसर टोल नाक्यावर आहेत, मनीषाताई चौधरी आणि नरेंद्र मेहताजी। ताई, काय चर्चा झाली आहे ते वाहतूक समस्या? नाही, गेले अनेक दिवसापासून दैसर चेकनाक्याला जी ट्रॅफिक होते त्याचा परिणाम मीरा रोडच्या इकडे सुद्धा ट्रॅफिक होतो, दैसरच्या इकडचा ट्रॅफिक पार आपल्याला नॅशनल पार्कपर्यंत ट्रॅफिक होतो। त्याचप्रमाणे आपले इंटरनल रोड आहेत त्याच्यावरती लिंक रोड ह्या सर्व ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्या येतात। मेट्रोचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे आता टोलमुक्ती केल्यामुळे हे लाईट व्हेकल आहेत त्यांच्या लाईन वेगळ्या करून हेवी व्हेकल जे आहे त्या हेवी व्हेकलला एका साईडहून 2-3 लेन दिले तर जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सुटू शकतो। त्याचप्रमाणे जो पेनकर पाड्याचा सिग्नल आहे तो बंद करून ट्रॅफिक आपण किती कंट्रोल करू शकतो यासाठी आज दोन्ही DCP म्हणजे मीरा भाईंदर विभागाचे DCP आणि आमच्या DCP झोन 12चे हे दोन्ही आज DCP ट्रॅफिकचे त्यांचे अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे, त्याचबरोबर MMRDAचे टोलचे अधिकारी आणि लोकल दैसर पोलीस स्टेशनचे अधिकारी ह्यांची जॉईंट व्हिजिट घेऊन ह्याच्यातून कुठे आपण ट्रॅफिक डायव्हर्ट करू शकतो, बेस्टच्या बसेस आहेत त्या केतकीपाड्याचे रूट आपण कसा करू शकतो, पेनकरपाड्याचा सिग्नल बंद करून काय होतो, त्याचप्रमाणे साईडला हे रोडची जी खड्डे वगैरे आहेत ते भरून इकडनं 2 हेवी व्हेकलसाठी जर आपण हे केलं तर त्यासाठी आम्ही त्यांना 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे। 15 दिवसामध्ये त्यांनी ट्रायल घेऊन दोन्ही ट्रॅफिकच्या DCPंनी, मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आणि लोकल पोलीस स्टेशन ह्यांनी मिळून एक निर्णय करावा आणि 22 तारखेला आम्ही अधिवेशनामधून परत आल्यानंतर ह्याच्यावरती आम्हाला कॉन्क्रीट सोल्युशन पाहिजे। मेट्रोचं जो फुटओव्हर ब्रिजचं काम चाललं आहे त्याचं पायलिंग करून ते सुद्धा लवकरात लवकर त्याने पूर्ण करावं जेणेकरून आमचं जे हेवी व्हेकल ट्रॅफिकसाठी जो अडचण येते ते आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो। मेहता साहेब, मीरा रोड ते दैसरपासून मोठा ट्रॅफिक होता, तुमच्या भागात पण ट्रॅफिकची समस्या आहे की तुम्ही पण चर्चा केल्यात, काय विषय? नाही, दोन्ही बाजूला मुंबईला कामावर लोक सकाळी निघतात आणि संध्याकाळी घरी येतात, त्यांना जवळजवळ पूर्ण मुंबईचा प्रवास एका बाजूला आणि टोलचं थांबणं या भागामध्ये कमीत कमी अर्धा पाऊण तास त्या टोल क्रॉस करायला लागतो। टोल बंद झाला तरी ट्रॅफिकची परिस्थिती तीच आहे, काय त्या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे, या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे, सिग्नल यामधला काय तोडगा काढता येईल ते मनीषाताई चौधरी आणि मी अनेक 2-4 दिवसापासून प्रयत्न करतो आहे। आज मुंबईचे ट्रॅफिक DCP, मीराबाई ट्रॅफिक DCP, त्यांचे अधिकारी, मेट्रोचे अधिकारी, आम्ही सर्व ह्याच्यातला काय तोडगा काढता येईल, कसं लोकांना न्याय देता येईल, या ट्रॅफिकचं निवारण कसं करता येईल त्या संदर्भात अनेक उपाययोजना काही ट्रॅफिकनी सुचवले, काही आम्ही सुचवले, काही मेट्रोचा काही टोलवाल्यांनी सुचवले। आता आम्ही 22 तारखेपर्यंत सर्वांना सांगितलं या उपाययोजना तुम्ही लागू करा आणि नाहीतर शेवटी मग त्या लोकशाहीच्या माध्यमातून काहीतरी धडका द्यावा लागेल तरच हा मार्ग निघेल, कारण प्रत्येक अधिकारी आपल्या आपल्या जबाबदारीने हात झळकतो आहे, कारण की यामध्ये विविध विभागाला जबाबदारी घ्यावी लागेल। काही जबाबदारी महापालिकेचे आहे, काही RTOची आहेत, काही मेट्रोची आहेत, काही नॅशनल हायवेची आहेत, काही टोलवाल्याचे आहे। या सगळे अधिकारी एक सोबत येऊन काम करणार तिथपर्यंत ते होणार नाही आणि आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांना एक टेबलवर आणून हा प्रश्न सोडवायचं। शेवटी नाही आला तर मग लोकशाही मार्गाने हे न्याय आम्हाला लोकांना द्यावं लागेल, त्यासाठी आता बघूया 22 तारखेपर्यंत न्याय मिळतील असा आम्हाला विश्वास आहे। ताई, उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, तुमच्या नावाची पण चर्चा आहे, तुम्हाला काही फोन वगैरे आला होता का? तुम्ही तयार आहेत का मंत्रिपदासाठी? जे शपथ घेणार त्यांच्या स्वागतासाठी मी तयार आहे। साहेब, तुम्ही काय सांगाल? मंत्रिमंडळचा विस्तार उद्या होणार आहेत, सर्वांना आमची शुभेच्छा आहे, लवकर लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हावं आणि महाराष्ट्राचा प्रगतिशील व्हावा ही शुभेच्छा। पण तुम्हाला काही फोन वगैरे आला होता का? कोण कोण मंत्री होणार आहेत, काय कोणाच्या नावाची चर्चा आहे? देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाले हेच आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला आनंद आहे, कारण ते मुख्यमंत्री झाले म्हणजे आम्ही सर्वच मंत्री झालो असा आम्हाला आनंद आहे। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।